बनवूया एक हेल्दी रेसिपी। 1 वाटी रवा न भाजलेला, 1 वाटी दही, थोडं पाणी करून घ्या आणि 15 ते 20 मिनिटं असंच भिजत ठेवा। मध्ये थोडं तेल घ्या, मोहरी, जिरं, आकाराचे कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 1 ढबू मिरची, हे सगळं व्यवस्थित कापून घ्या। मोहरी चांगलं तडतडल्यानंतर कांदा आणि मिरच्या टाका, चांगलं परतून घ्या। याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची, गाजर, बीट, तुमच्याकडे या जर भाज्या अवेलेबल असतील तर गाजराचा किस करून, बीटाचा किस करून याच्यामध्ये टाकू शकता। जर मुलांसाठी करत असाल तर याच्यामध्ये मिरची टाकू नका। मिनिट भिजल्यानंतर हे पीठ असं झालेलं आहे। आता याच्यात आपण मीठ, पाणी थोडंसं टाकून पातळ करून घ्यायचं। परतलाय, आता शिमला मिरची टाकून चांगलं भाजून घेऊया। तर मीठ टाकूया, पाणी घालून हे मिश्रण पातळ केलंय, थोडं मीठ घालूया। आपल्या भाज्या चांगल्या भाजलेल्या आहेत। सर्व जिन्नस आता या मिश्रणामध्ये आपण टाकूया। हे मिक्स करून घ्या। कोथिंबीर टाका, खाण्याचा सोडा, बॅटर तयार आहे। आता उत्तप्पा करून घेऊया। ठेवूया। 1 वाटी दही आणि 1 वाटी रवा, याच्यामध्ये मी ज्या आकाराचे बनवले त्या आकाराचे साधारणपणे 11 उत्तप्पे होतात। हे तुम्ही सांबर, खोबऱ्याची चटणी, तूप, टोमॅटो केचप किंवा सॉस याच्याबरोबर खाऊ शकता, किंवा असेही खाल्ले तरी उत्तम लागतात। तर नक्की करून बघा आणि मला कळवा की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही ते। धन्यवाद।